मंगळवेढा तर आहेच आहे, त्याच्याबरोबर पंढरपूरची सुद्धा 80% लोक दादांच्या पाठीमागे आता आहेत. सध्याचं राजकारण पाहता विकासप्रिय लोकप्रिय आमदार माननीय समाधानदादा अवतारे साहेब यांच्याच बाजूने झुकतोय आणि त्यांचा कामाचा एवढा व्याप मोठा आहे. कामाच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी काय असतो हे आमच्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला एक आदर्श असा लोकप्रिय आमदार म्हणजे समाधानदादा आहे. आता आमच्या सरपंच साहेबांनी चोखामेळा नगरचे सरपंच साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत मंगळवेढा मोहोळ मतदारसंघ होता, परत मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ झाला. आतापर्यंत एवढे आमदार होऊन गेले आणि भूमिपुत्र आमदार मारवाडी वकिलानंतर आम्हाला समाधानदादाच्या रूपाने मिळाले आणि आतापर्यंत जेवढा निधी आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी उपलब्ध करून दिला नाही एवढा मोठा निधी आमदार साहेबांनी मिळवून दिला. आणि त्याचंच आज उदाहरण तुम्ही बघता त्या जागेला उभारताय. आज मंगळवेढ्यामध्ये संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये वारकऱ्यांसाठी एखादं निवास नव्हतं. आज आमदार साहेबांच्या रूपानं आज ही लोकार्पण सोहळा त्याचं वारकरी भवनचं लोकार्पण व्हायला लागले. आठवडाभर झालं गेल्या भगीरथ बालकेंचं जन संवाद यात्रा चालू आहे, काय वाटतं? मी काय म्हणतोय, भारत नानांचे चिरंजीव भगीरथ नाना बालके यांचं कार्य, नानांचं कार्य चालू होतं, परंतु नानाच्या पश्चात नानांची जी टीम आहे ती माझ्या मते, मी खरं राजकारणात खूप लहान आहे परंतु ती टीम त्यांना सांभाळता आली नाही आणि त्यांचे कार्यकर्ते इकडे तिकडे विखुरले गेले आणि आमदार साहेबांच्या कामाचा लेखाजोखा बघून आज आमदार साहेबांच्या मागे जनता ठामपणे उभी आहे. तुम्हाला काय वाटतंय? चालू स्थितीत आज काय जेवढे आमदार आहेत आपल्या विधानसभेमध्ये त्या कितीतरी पटीने जवळपास 2.5 ते 3 हजार कोटी रुपये या मतदारसंघासाठी आमदार साहेबांनी आणलेले आहे आणि जनता पूर्ण खुश आहे. सांगेल ते काम ते करतात. मग सकाळी उठल्या जागेला जाऊन भेटणारा आमदार म्हणलं तर आपले समाधानदादाच आहे. आम्हाला इथून पंढरपूरला जाणं कोणालाही शक्य होत नाही. त्यासाठी आम्हाला आमदार साहेब समाधानदादाच पाहिजे आणि तेच निवडून येतात. समाधानदादांच्या माध्यमातून आज मी चोखामेळा सरपंच झालो आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 10 ते 11 कोटी रुपये निधी दादांच्या रूपाने मिळालेला आहे. आज वारकरी भवन उभा राहते. आज तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिले वारकरी भवन आहे की या ठिकाणी वारकरी भवन होते आणि दादांच्या काळामध्ये हे होते आणि आम्ही सरपंच आमचे भाग्य, आम्हाला असं वाटतं, आम्हाला आनंद झाला की आमच्या काळामध्ये वारकरी भवन होते हे आम्हाला भाग्य आहे. आम्ही समाधान आहे कारण दादांच्या माध्यमातून एवढा विकास आहे. आज वाडी वस्तीचा भाग बघितला, त्या मंगळवेढा शेजारचा भाग असा आहे, शहर आणि ग्रामीण असं 2 टप्प्यामध्ये विभागले आहे. शहरालगतचा काही भाग आणि ग्रामीणचा भाग आहे. ग्रामीणमध्ये सुद्धा मी ज्या भागात तो ग्रामीण भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा एवढा भयंकर निधी आहे. त्या भागामध्ये जिथे रस्ता बघितला नाही लोकांनी त्या ठिकाणी रस्ते उपलब्ध झाले आणि आज शहरामधील ज्या काही समस्या होत्या त्या सुद्धा दूर करण्यासाठी फक्त 10,000 योग्य आहे. आणि ह्या भूमिपुत्र म्हणून आम्हाला मंगळवेढ्याच्या भूमीसाठी आणि पंढरपूर तालुक्यासाठी समाधानदादाच आमदार होणं हे काळाची गरज आहे आणि ते होणार हे निश्चित आहे. मंगळवेढा तालुक्यात सध्या चालवलं असलेल्या राजकारणानुसार जर सांगायला गेलं तर आपले पाठीमागे होऊन गेलेले आमदार, पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री असणारे आपले ढोबळे सर होते. ढोबळे सरांनी स्वतःचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की 25 वर्षात जे काही मला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. मग कोण विरोधक काय बोलतो ह्याच्यापेक्षा आपलं काम बोलणार आहे आणि भविष्यात जो आता राजकारण चाललंय ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आजचं जे कार्य ते उद्या आमदार ठेवून ते असतील ते समाधानदार असतील असं आमचं मत आहे. मग ते काय आमचे स्वतः आम्ही त्यांचे बाबा ही चिंता काय असा विषय म्हणून सांगत नाही तर होणाऱ्या कामाच्या विषयानुसार आम्ही सांगतोय. आणि दुसरी गोष्ट झालं तर इथं राजकारण घराघरात लावलं जात नाही तर प्रत्येक गावात त्या गावातल्या कामांचा विकास आणि तिथे दिलेला निधी आणि प्रत्येक व्यक्तीने सांगितलेल्या एखाद्या कारणावरून चांगल्या ह्याच्यानुसार जन्मत होणार आहे असं आहे. त्यामुळे एकंदरीत समाधानदादांच्या पाठीशी खंबीरपणे मंगळवेढा तर आहेच आहे, त्याच्याबरोबर पंढरपूरची सुद्धा 80% लोक दादांच्या पाठीमागे आता आहेत. आमदार फिक्स आहे 100%.